CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। गेल्या वर्षी मलकापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झालं होतं। हजारो शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊनही केवळ 400 ते 500 शेतकऱ्यांनाच पीक विमा रक्कम मिळाली। मात्र इतर शेतकरी अद्यापही पीक विमापासून वंचित आहे। त्यामुळे किसान काँग्रेसने आक्रमक होत मलकापूर तालुका कृषी कार्यालयात गोधडी तसेच भजन आंदोलन करत ठिय्या दिला आहे। जोपर्यंत कृषी अधिकारी लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत कृषी कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यावर कृषी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले। आज बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर आम्ही हे गोधडी आंदोलन करतोय। ही गोधडी आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यावर का आली याची जर आम्ही पार्श्वभूमी पाहिली तर गेल्या जवळजवळ 4 महिन्यापासून आपण या कृषी अधिकारी कार्यालयावर चक्रा मारतो, निवेदन देतो। 2022-23 चा पीक विमा अजून जमा झाला नाही, 2023-24 चा पीक विमा अजून जमा झाला नाही। आणि ज्यावेळी पीक विमा भरण्याची वेळ येते त्यावेळी हे अधिकारी आम्हाला सांगतात 72 तासात पीक विमा भरा। हे अधिकारी आम्हाला सांगतात ज्यावेळी आम्ही पीक विमाचा क्लेम करण्याची वेळ येते एवढ्या वेळेमध्ये क्लेम झाला पाहिजे। म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी यांच्या मनाने घ्यायच्या आणि ज्यावेळी पैसे देण्याची वेळ येते त्यावेळी मात्र हे शासनावर लुटतात की सरकारजवळ पैसे नाही, सरकारजवळ पैसे असतील आम्हाला घेणं देणं नाही, पीक विमा आमच्या हक्काचा आहे, त्यामुळे पीक विम्याचे पैसे आम्हाला तात्काळ भेटले पाहिजे। आता गरज आहे पैशाची, ज्यावेळी आमच्या हंगामाचे दिवस येतील त्यावेळी आमच्याजवळ पैसे येतील, अरे त्यावेळी आम्हाला गरज राहणार नाही, त्यावेळी तुम्ही आम्हाला पीक विमा देणार। आज आमच्या शेतीचे कामं करण्याकरता मग ते खुरपणी असो फवारणी असो याच्याकरता आम्हाला पैशाची गरज आहे। जोपर्यंत हा पीक विमा आम्हाला मिळणार नाही आम्ही या कृषी अधिकारी तालुका कार्यालयातून घरी जाणार नाही। कारण घरी गेल्यानंतर आमची बायको हिसाब विचारते, घरी गेल्यानंतर आमचं पोरग हिशोब विचारते, घरी गेल्यानंतर आम्हाला ज्यांना पैसे देण्याचे देणेदार आम्हाला इकडून तिकडून तोडतात। शेतकऱ्यांना करायचं काय म्हणून आम्ही एक विचार केला, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये ठाणं मांडून बसायचं। आम्ही गोधडी आंदोलन आहे, आम्ही गोधडी घेऊन आलो सोबत। आम्हाला तालुका कृषी अधिकारी साहेबाच्या त्या कॅबिन समोर आता गोधडी टाकायची आणि निवांत झोपायचं आहे, कारण घरी काही सुखानं झोप लागत नाही। इथं फोन बंद करून तरी निवांत आम्हाला झोप लागेल, म्हणून या प्रशासनाला आमच्या झोपीनं तरी जाग आली पाहिजे। आमचं म्हणणं एकच आहे की आज तात्काळ कारवाई करून आमच्या खात्यात पीक विमा जमा झाला पाहिजे। कारण पीक विम्याची रक्कम जी आहे आम्ही यांच्या मागे लागलोय जवळजवळ गेल्या 3-4 महिन्यापासून, तरी तुम्हाला जाग येत नाही। तुमचं म्हणणं काय, तुम्हाला शेतकऱ्याचा जीव घ्यायचा आहे का? हो, महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आणि एवढ्या आत्महत्या होऊन जर या जुलमी सरकारला जाग येत नसेल तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीनं करतो। आणि हा जो पीक विमा आहे हा आमच्या हक्काचा पीक विमा तात्काळ यांनी खात्यात जमा केला पाहिजे। तसंच काल परवाची अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीच्या नंतर जो आहे सर्वेक्षण सुद्धा शासनानं केलं पाहिजे, कारण आमचं जवळजवळ 80% पीक या अतिवृष्टीनं खराब झालं। सोयाबीनचं अवघं पीक वाया गेलं, त्यामुळे सोयाबीनला सरसकट जे आहे अनुदान शासनानं आता इथून समोर दिलं पाहिजे। त्यानंतर आमचं तूर असेल, आमचं कापूस असेल, आमचा मका असेल याचा सुद्धा प्रत्येक शेतामध्ये जाऊन लवकरात लवकर सर्वे करा, नाहीतर यापेक्षाही तीव्र आंदोलनं आता शेतकरी रस्त्यावर येतील आणि शेतकरी अधिकाऱ्याला मंत्र्याला शेतकरी आता रस्त्यावर फिरू देणार नाही। तुम्हाला सांगतो हीच जर परिस्थिती राहिली तर गावागावामध्ये नक्षलवादी तयार होतील, कारण की या परिस्थितीला शेतकरी आता पुरता कंटाळलेला आहे। म्हणून शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे, एवढंच मी सांगतो। इथे माझे पोलीस बांधव सुद्धा आलेले आहे, माझ्या पोलीस बांधवांना विनंती आहे, आम्ही आमच्या हक्काच्या लढाईसाठी इथे आलेलो आहे, त्यामुळे हे ऑफिस बंद करण्याची वेळ झाली तरी आम्ही ऑफिस बंद करू देणार
तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.